हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माझ्या रे माय बापा हो, दुखवू नका रे सुखवा सर्वांना, होत यातना मौन पाळा. गिरेसर म्हणाले आम्ही विद्यार्थी आहोत. शुकदास म्हणे विद्यार्थी होऊन विद्या संपादन करा तुम्ही. काय परिसर उभा केला, काय नेलं हो त्यांनी स्वतः करता, काही नाही. मेरा राम बनमास में हो गया. रोईखेड मायंबा या ठिकाणी आमच्या देवराव भाऊजींनी अर्पण केलेली ती शक्तिपीठाची जागा आज तिथे नंदनवन आहे. राज, हे राज कुछ अलग ही है. काय काय आनंद आहे बांधवांना. तो आमचा नामदेव राय ढसाढसा रडतो. समोरी सगळी बसलेली मंडळी बांधवांनो, राम कोणाला मिळतो माहित आहे का माय बहिणी हो? ज्याचं आतून हृदय निर्मळ असतं त्याला राम मिळतो. गढूळ हृदयामध्ये राम येऊ शकत नाही. आमचे सुखदेवराव दळवी शुकदास माऊलीकडे गेले की स्वामी शुकदास माऊली म्हणायचे, अरे आला शुकदेव. आमच्या सुखदेवरावांनी असे दोन्ही हात करून राम राम घालायचे. राम 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 राम. आमच्या अकोल्याचे एक धोटे टेलर आहेत, त्यांना राम राम. शुकदास माऊली आमच्या सुखदेवरावाला राम 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 राम. आमचे गोंगडे गुरुजी, आमचे शेळके गुरुजी, काय काय कोणाकोणाची नावं घेऊ, ग्रंथ तयार होतील. ही आठवण म्हणजे मुकुट वाकडा न होणे. कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण ऐकलं होतं बांधवांनो, कानाजवळचा एक केस राजा दशरथाचा पांढरा झाला आणि मुकुट वाकडा दिसला. निर्णय घेतला की आता आपण राजपाट मुलांच्या हाती दिला पाहिजे. ब्राह्मणकर गुरुजी, मुकुट वाकडा होणं कळलं का? मुकुट वाकडा होणं याचा अर्थ असा, घरामध्ये सुना आहेत, मुलं आहेत, नातू आहेत, पत्नी आहे, आणि म्हातारा जर का बाहेरून दारात आला आणि कर 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 जोड्याचा आवाज जर सुनांच्या, मुलांच्या, नातवंडांच्या आणि विशेष करून अर्धांगिनीच्या म्हणजे म्हातारीच्या जर कानावर पडला, फक्त बुटाचा आवाज, बाबा बाहेरून आलेत, आल्याबरोबर सगळ्याच्या पुढं होऊन म्हातारीनं म्हणायला पाहिजे मालकाला, काढा जोडा, गरम जेवण तयार झालंय, पायावर पाणी घ्या, हात धुवायला पाणी तयार आहे, पाट टाकलेत सुनांनी, ताट आहे सुंदर, बसा, गरम गरम वाढले, वाढल्यानंतर जेवल्यानंतर लगेच तुम्ही आता हा विडा घ्या, बसा, आराम करा. असं जर दररोज असेल तर मुकुट सरळ आहे. आल्याबरोबर जर तुमचा घरात व्यवस्थित मान सन्मान असेल ना बापा हो मंडपातले, असं समजायचं तुमचा आता बी मुकुट सरळ आहे. पण जर का नातवंडामध्ये, सुनामध्ये, मुलांमध्ये म्हातारीच्या समोर म्हातारं जर बोलायला लागलं, अरे जेवण वाढा, मला कोणीतरी जेवण वाढा रे, जराशी भाकर द्या, तर जेवण वाढल्याच्या अगोदर म्हातारीने जर म्हटलं, अहो गिळायचंच काम आहे ना तुम्हाला, जिंदगीभर फक्त गिळतच बसले होते ना, बसर बसर, याच्यात तोंड घाल त्याच्यात तोंड घाल, दाम राहा, एक दिवस उपाशी राहिले का मरत नाही, असं समजायचं मुकुट वाकडा झाला. सावध हो जाओ. तुमच्या घरामध्येच जर तुम्हाला किंमत नसेल तर तुमचा मुकुट कायमचा वाकडा. लगेच मुकुट काढायचा आणि देऊन टाकायचा. आणि अशा मंडपामध्ये मुकाट्यानं येऊन बसायचं, चौकशा करायच्या नाही. बरं गिरे सर, हो, नाही तर मी हे केलं ना, आम्ही लय खस्ता काढल्या ना, आम्ही लय वावरात कामं केले ना, आम्ही आमकं केलं, मुकाट्याच मारायचं, मिळालं तर खायचं, याला म्हणायचं मुकुट वाकडा होणे. बस राजा दशरथाच्या लक्षात आलं, निर्णय झाला.
आणि निर्णय झाल्यानंतर राजा दशरथानं विचार केला, माझ्या प्रभू श्री रामालाच राजा केलं पाहिजे. निर्णय वशिष्ठजींना सांगितला. वशिष्ठजींनी होकार दिला आणि गुप्त बैठक घेण्याच्या निमित्ताने निकषबुवा गुप्त बैठक घेण्याच्या निमित्ताने आता तिघे एकत्रित आहेत. प्रभू श्री रामाला विचारलं, ऐका बरं, प्रभूंना विचारलं, वशिष्ठजी कहते हैं राम, श्री कृष्ण दादा, राम अब तुम्हें राजा बनना है. प्रभू श्री रामचंद्रांची पहिली प्रतिक्रिया आहे काय आहे माहिती आहे? मला राजा बनायचं नाही. का? राजा माझ्या बंधूला भरताला बनवा. का? माझा भरत साधू आहे, माझा भरत प्रेमपूर्ण हृदयाचा आहे. लक्षात ठेवा, पद जो है ना, पद वो कभी मांगने से नहीं मिलता. जो पद के पीछे भागता है, पद आगे आगे चलता है, लेकिन पद के साथ पत भी होनी चाहिए. आणि पती बरोबर आयपत भी होनी चाहिए. तुमच्यामध्ये ती इम्युनिटी असली पाहिजे. इम्युनिटी जर इम्युनिटी नसेल तर लगेच दवाखान्यात सांगतात हे पॉझिटिव्ह आलंय बरं का. आणि कोरोना तर सगळ्यात मोठा गुरु ठरला हो 2 वर्षात. मावशी, मैं तो तुम्हारे सिवा जी ही नहीं सकती. तुम तो हमरे प्यारे हैं, हमारे सांवरे हैं. काय गप्पा हाणायची बापा. हा हे येडच नाही पहिलं. अख्खा कापूस ऐकला आणि सोयाबीन ऐकली यानं. तुम्हारे सिवा तर मैं जी नाही सकती. गेलं ना आणलं तिला काय पाहिजे ते. अख्खे पैसे तिच्या हातात. पण जेव्हा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह आहे तेव्हा एका खोलीत कोटलं. आणि मैं तो तुम्हारे सिवा जी ही नाही सकती असं म्हणणारी बायको आता लेकरायला सांगू लागली तिकडं जाऊ नका, नाही तर तुम्हाला बी होईल. किती खोटं प्रेम रे राजा हो. हा काही चव आहे काय प्रेमात? प्रेम म्हणजे काय रामायण शिकवतो. प्रेमाची ताकद अरविंद अप्पा. नाही तर आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या असं म्हणावं लागतं. यहाँ मांगने की जरूरत नहीं है, यहाँ अपने आप मिल जाता है. गोविंदराव जी लक्षात ठेवा, संसार बडा झोटा है. कोरोना झालेल्याच्या जवळ घरातल्या कोणालाच जाऊ दिलं नाही. पण मला आता हे आश्चर्य वाटतंय, आता कशी काय सुट्टी घेतली त्या कोरोनानं. तो 2 वर्ष म्हणजे काय पाहुणा म्हणून आला होता का काय? आता तर काहीच कुठंच काही आम्हाला काहीच दिसणं. कोणी काही 14 दिवस बाजूला. ये क्या है? ये सब संसार झूठा है. ये सब झूठियां, सब खेल झूठा चल रहा है मेरे भाइयों. कुत्र्याला कोरोना नाही, मांजरीला कोरोना नाही, पाखरायला मास्क नाही, फक्त माणसाला. कारण ते लायकीचं राहिलं नाही तोंड दाखवायच्या म्हणून तोंड दाखवून घेतो. तू झाडं तोडले, तुझी नजर चांगली नाही, तुला देवा धर्माचं चालत नाही, रामकथा ऐकत नाही, आपटू हाणला पाहिजे. चंद्रभागेच्या वाळवंटात पुरून त्याच्या अंगावून जेसीबी घातली पाहिजे. काही उपयोग नाही हो. नुसता उखंडी उकरत राहतो. यानं तसं केलं, त्यानं तसं केलं. अरे तू काय केलं? नाही मी काहीच नाही केलं. हट, नाही केलं. शुकदास म्हणे अशा ह्या लोकांशी कधी सहवाशी ठेवू नये. प्रभूंनी सांगितलं मी नाही राजा होणार, माझ्या भरताला करा. पण त्याच्यात तुमचा काय फायदा? मास्तरीन बाई, ओलांडेश्वरावरच्या आहेत आमच्या ऐकणाऱ्या माय बहिणी. काय भाग्यवान आहेत. निकसताई आज आमची आली नाही, ती मापारी ताई, त्या गारोळी ताई आहेत, चोपतीने असायच्या त्या दोघी. वा, काय फायदा आहे तुमचा? प्रभू श्री रामचंद्र म्हणले फायदाच फायदा आहे. काय? माझा भरत जर राजा झाला
तर मी राजाधिराज भरताचा मोठा भाऊ म्हणून माझा काय सन्मान आहे, असा कोणी विचार करतं का? रामायण कशासाठी? रामायणामध्ये उत्तर आहे. भावाचं ते भावाचं आणि माझं सुद्धा भावाचं, याला रामायण म्हणायचं. भावाचं ते भावाचं, माझंही भावाचं, हे रामायण. आणि माझं ते माझं आणि भावाचं बी माझं, याला महाभारत म्हणायचं. महाभारतामध्ये बस पुरा संघर्ष आहे. पण महाभारतात पांडव तरले कोणामुळे? पतिव्रता अन्नपूर्णा द्रौपदीमुळे. म्हणूनच द्रौपदीचा पाठीराखा झाला ना. सुभाषराव, तुमच्या घरी आलो होतो, तुमची अन्नपूर्णा काय पॉवरफुल आहे आमची ताई. आश्रमाचे शुकदास माऊलीचे आलेत आमच्या घरी शुकदास माऊलीच आले. पंचपक्वान्नाचे भोजन, काय सन्मान. आणि मुखात घास घालण्यासारखं महापुण्य नाही बरं मावशी, ध्यानात ठेवा. दुसऱ्याच्या मुखामध्ये एक प्रसादाचा कण, तुमच्या घरची कोरभर चपाती जरी गेली ना, अहो एक कणभर, एक साखरेचा दाणा, केवढं बुवा, मुंगीच्या मुखामध्ये जरी गेला तरी पुण्य आहे. मुंगीला साखर, कुत्र्याला भाकर, गाईला चारा, पक्षाला धान्य, पाण्यातल्या मासोळ्यांना उंडा नाही तर मुरमुरे. 5 पैकी जे जमल ते करा, महापुण्य. माझा सन्मानच आहे. माझा भरत राजा झाला. हा हा म्हणता जिकडे तिकडे वार्ता गेली, सगळे आनंदामध्ये. सगळ्यात जास्त आनंद झाला कैकेयी मातेला. कैकेयीला बरं, हो का? माझा राम राजा म्हणणार आहे. माझा राम, माझा राम. आतापर्यंत कैकेयी शुद्धीवर आहे. त्रयस्थ जो असतो ना, तो तटस्थ असतो. पण त्याला मिसगाईड करणारा ज्या वेळेला येतो ना, त्या वेळेला अनर्थ घडतो. तुम्हाला कोण काय सांगतं, यावर जोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही, तोपर्यंत विश्वासच ठेवू नका. माझ्या बांधवांनो, भले भले दूर गेले, आपण माणसं जोडणारे आहोत, आपण प्रेम करणारे आहोत. मायबापाहो, आपण माणसं जोडले पाहिजे. माणसं तोडू नका, ते महापाप आहे. इथंच भोगावं लागतं, इथंच फेडावं लागतं. कोणाचं वाईट होईल असं करू नका. कोणाच्या तोंडातला घास ओढून घेऊ नका. उलट तुमच्या घासातला घास आपला श्वास म्हणून त्याच्या मुखात घाला. अरे सर्व सुखी तर आपणही सुखी, एकमेकामुखी घास घालू. गोविंदराव, प्रेम द्यावं लागतं बरं. आणि जो प्रेम देतो ना, माझा परमात्मा त्याला कमी नाही पडू देत. काही आतापर्यंत चांगली आहे, तिथं नाचायला लागली माझा राम राजा होणार. पण कैकेयीकडे एक पार्सल आलं होतं माहेरातून. म्हणजे शरीरानेही ती वाकडी होती आणि मनानंही वाकडी होती. मी काल तुम्हाला सांगितलं, मन कोणत्या थराला जाईल तिचं हे सांगताच येत नव्हतं, म्हणून तिचं नाव मंथरा. मंथरेनं पाहिलं, लय नाचायला लागली, लय उड्या मारायला लागली. अगं हे पोरी, तुला काही कळतं का? काय झालं? दासी माँ क्या हो गया, कितना नाच रही हो, कितना झूम रही हो. हावभावावरून लक्षात घ्यायचं बरं का, हावभावावरून. समोरच्या माणसाच्या मनात काय चाललं त्याचे सिग्नल त्याचं शरीर देतं अगोदर. पहिल्यांदा त्याचे डोळे, मग त्याचं तोंड, मग त्याचा चेहरा आणि मग बाकीचे अवयव सिग्नल देतात. एखादा अतिशय खौट म्हातारं नाही तर म्हातारी असेल समजा,
लय खौट. तुम्ही एखाद्याचं कौतुक करा, ते बोलणार काहीच नाही. तुम्ही त्याच्या समोर त्या म्हातारी पुढे जाऊन असं म्हणा, काय लेकरू साजरं गोजरे पलीकडच्याचं. अहो 10व्या वर्गामध्ये महाराष्ट्रात पहिलं आलं पोरग. काय सांगावं, तुमचे शेजारी जर खपत नसेल ना या म्हातारीला, तर ती बोलणार काहीच नाही, पण एवढंच करेल. आता या मध्ये जो रिदम आहे ना, फारच डेंजर आहे तो. फार डेंजर. जसं तुम्ही बघा, दारामध्ये पाहुणे जर आले, आपण मोठ्या प्रेमानं म्हणतो ना, रे वा वा वा, या या या, बसा बसा बसा, वा वा. किती बरं वाटतं बरं समोरच्या पाहुण्याला. आता या साऊंडवाल्याला जर मी म्हटलं, वा वा काय लेकरू छान आहे बेटा, वा तुझ्या मशनी पाथाच्या 25 हो बाबा, आणि येल मांडवावर जाऊ, असं जर मी म्हटलं त्याला बरंच वाटेल की नाही. म्हणजे तुझा आणखी बिझनेस वाढू, आशीर्वाद आहे. वा वा वा, या या या, बसा बसा. पण समजा हा टोन बदलला तुम्ही, या या या, बसा बसा, डोळस बाबा, आणि पाहुणा समजा दारात आला आणि तुम्ही त्याला जर हा टोन बदलून दुसरा टोन वापरला, या बसा, बसल का ते म्हणाला, अरे बापरे, माझ्या अगोदरच बाहेर गरमी मरणाची, आणि येतो लयच व्होल्टेजच्या बाहेर गेले. बरं त्यातली त्यात एखादा आडमुठ असलंच बुवा, इतकं दटून बी जर थांबलं घरात बसलो, तर सामान्य नियम आहे की हॉलमध्ये पाहुणे बसल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये असलेल्या बाईला सांगावं, अगं पाहुणे आलेत, चहा कर बरं थोडा, अशा गोड आवाजात. आणि त्याच्या डबल आवाजात तिकून प्रेमानं आवाज यावा, अहो पाहुण्यांना नुसतं चहाच काय सांगता, अहो चांगले खमंग पोहे करते, खमंग. या खमंग नावाच्या शब्दातच एवढा खमंगपणा आहे की तो ऐकला कीच तोंडाला पाणी सुटतं. आहा, गरम गरम वाफ निघणारे खमंग पोहे, असं त्या बाईनं म्हणावं की रे जर. पण एक तर यानं अगोदरच दटवलंय, या बसा, आणि मग यानं सांगावं त्याच आवाज, आया पाहुणा आलाय, त्याला चहा कर. अहो पोहे बियाचं सोडा, पण बाईनं डबल आवाजात म्हणावं, चहा चहा काय करता, अख्खं भगून त्याच्या मुंडक्यात घालते. थांबल ग ते म्हणाल, अरे बापरे, चला निघा. बोलण्यामध्ये गोडवा लगेच लक्षात येतो, लगेच. पुढचं जे आहे ना, माझ्या परमात्म्यानं टेक्निकच अशी बनवलेली आहे की समोरच्याच्या मनात काय चाललं ते कळतं, लगेच कळतं. ते कोणालाही कळतं. तसं मंथरेनं सांगितलं, अगं काय नाचतेस, तुला काही लाज लज्जा आहे का, कैकये. तिला कैकेला मिळच लागे ना, काय म्हणते, क्या हो गया दासीमा, आप इतनी उदास क्यों. आणि तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे रामायणातलं सूत्र आहे बरं का बाबा. आता तुम्ही मंडपात कोणाला हे माझं लय गोड लागतंय, मला इथून कळतंय ना, नाही तर मग ते असंच करतंय, त्याला फोनच येतो, मग ते म्हणतं मी इथं बसेल, मग ती म्हणते तुम्हाला काय वाटतं का नाही, हा घरी दटवलं की लगेच निघतंय. म्हणून आपल्या शुकदास माऊलीचा विचार आहे गिरे सर, बाईल आणि मोबाईल माणसातूनच उठवतात. मोबाईल येऊ द्या, ते आख्या गर्दीतून उठून तिकडे लांब जात, काय बोलतंय कोणा, काय बोलत नाही, मी बरं आहे. ती म्हणते काही गिळलं का नाही, नाही इथं आहे गिळायला, मग काही करू का नको, काही वाटतं का नाही तुम्हाला, हे घरी गेलेलं कोण काही, आणि शिळत खावं लागेल तुम्हाला जर रातच्या आलात तर. मरणाचं टेन्शन मध्ये, कशाचं राबाय लागतंय, कारण ऑर्डरच नाही खतरनाक न घरची. हा तुम्ही जर का तिथं जेवलात तर तुम्हाला हे केलेलं शिळं खावं लागेल. अहो ते धाकामारी इथं जेवत नाही. तुला लाज वाटायला पाहिजे कैकये, लेकिन हुआ क्या दासीमा. तुम्ही बघा बरं का, जिथं आनंद आहे ना, इथं त्याच्या तोंडावर 12 वाजलेला राहतील. तुम्हाला माणसं ओळखण्याची पट्टी सांगतो मी.
जो अपने ही आनंद में विभोर है वो हंसता रहता है, खिलता रहता है, प्रसन्न रहता, तो खुश राहतो. पण जे नेहमी दुर्मुखलेल्या तोंडाचं असतं ना, एक तर त्याचं सकाळी तोंड पाहिल्यावर कामं होत नाहीत, इतकं बेकार तोंड, आणि नेमकं तेच येतंय पुढं, काय करावं काही जमत नाही. अरे तुला झालंय काय? तू काहून हसत नाही? तुझ्या चेहऱ्यावर रंग काहून नाही बाबा? कस तुझं गेलंय काय? एक जण ठो 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 बोंबलत होता देवाच्या नावानं. देवाला काही कळत नाही, देवानं मला काहीच दिलं नाही, मी भिकारीच केलं देवानं मला, आणि आमकं केलं आणि ढमकं केलं, आलडत चालला. एक श्रीमंत माणूस होता, आपणही मस्त में मदमस्त. त्या श्रीमंत माणसानं त्याला पुढं बोलवलं. का रे बाबा देवाला का शिव्या देतो? अहो काय त्या देवानं खरं केलं माझं? देव 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 नुसते सांगते आपले साधू संत, कशात देवन काय? तुला झालंय काय? अहो मला पैसे नाहीत, खायला प्यायला नाही. अच्छा, म्हणून देवाला शिव्या देतो का? ठीक आहे, एक काम कर, तुझा जो डोळा आहे ना, डोळा एक मला डोळा मी विकत घेणार आहे, केवढ्याला देतोस? याला म्हटलं जमतं का नाही? हा म्हणला मी 1 लाखाला एक डोळा देतो. देवांजी याला 1 लाख रुपये द्या आणि त्याला याचा डोळा काढून घ्या. तो म्हटलं थांबा 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 जरा, काहीतरी गडबड झाली. 1 लाख नाही, 2 लाख. ठीक आहे, 2 लाख रुपये देऊन टाका. अरे इथं 2 लाख देतो डोळे? नाही नाही, थांबा, थोडी गडबड झाली. 5 लाखाला देऊन टाकायला 6 लाख द्या, याचा डोळा घ्या. आणि मग हे चक्कर लागलं डोकं फिरवायला. 6 लाखाचा जर एक डोळा तर 2 डोळ्याची, मग 12 लाख जर 2 डोळ्याची, तर कान सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तोही 6 लाखालाच धरू. 2 कानाचे पुन्हा 12, 2 पायाचे पुन्हा 12, 2 हाताचे पुन्हा 12, याच्या आख्या अंगातून गेला वारा, 12. अरे बापरे, माझ्या या शरीराची किंमत लाखाच्या करोडोच्या घरामध्ये आहे. इतकं अनमोल धडधाकट शरीर मला ज्या भगवंतानं दिलंय, मी त्याला शिव्या देतो? हे क्या बात आहे? त्यानं हातच जोडले, म्हणला बाबा इथून पुढे देवाला नाही शिव्या देणार. अरे माझ्या पायात चप्पल नाही म्हणून एक जण रडत होता, पण समोर गेला तर समोरच्याला पायच नव्हते. किती दिलं रे आपल्याला भगवंतानं माय बापाव, पण तरी तोंड दुर्मुखलेले. कशासाठी? कशासाठी? नाही नाही, माया लेकराचं कसं होईल? काहीच बिघडणार नाही. तू मेल्यानंतर तू हे लेकर तू फोटो सुद्धा ठेवणार नाहीत घरात, ध्यानात ठेव. हे पक्क. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, सांगा तुमच्या वडिलाचं नाव. काय विचारता? अमुक अमुक. सांगा तुमच्या आज्याचं नाव. टमुक टमुक. सांगा तुमच्या पंचाचं नाव. डमुक डमुक. आणि तुमच्या पंचाचं नाही हो, ते नाही माहीत. मग कोणाचा दिवा लावता तुम्ही? आणि तुम्ही काय दिवा लावलाय? ज्ञानोबा आहे तो को बरा काय चुलते होते का आपले? शुकदास महाराज का काय आपले चुलत भाऊ होते का? विवेकानंद काय नात्यात होते का? पण यांनी सकळांचा विचार केला, दुर्मुखलेले तोंड नाही ठेवले. म्हणून खुश राहा, खुश राहा, आनंदी राहा. नाही तर एक जण एवढं 150 त्यानं टरबूज पाहिले, मावशी टरबूज, आणि पुढं गेलं विचार करू लागलं, म्हणे काय देव येडाय हो, इतकोसा ईदभर येल त्याला एवढं मोठं फळ, आणि मी ज्या झाडाखाली बसलोय ते कवटाचं झाड आहे, भलं मोठं झाड त्याला एवढंच फळ. काय देव येडाय? डोकं कसं चालू होतं तो बा. ईदभर येल एवढं मोठं फळ, भलं मोठं झाड इतकुसं फळ. अहो ते मोठं इथं लावायला पाहिजे होतं, हे छोटं तिथं लावायला पाहिजे होतं. एवढ्यात वारा आला आणि एक कौटवरून सटकलं, खाटकन याच्यात टाकलात पडलं. अरे बापरे, म्हणजे देव हुशार आहे. ते जर इथं असतं तर हे शिल्लक नसतं राहील. मन थरा, हे मन थरथर करता है. अगं काही तुला लाज वाटू दे. अगं राम जर राजा झाला तर तुझा भरत त्याचा सेवक होईल, आणि तू सेवकाची माय, तुला कौशल्याची दासी व्हावं लागेल. नाही तर तुला काही वाटतं का? खामोश, क्या बात कर रहे हैं मंथरे? हमारे घर में आग लगा रही है,
अशा मंथरा घरोघर येत बरं का, शेजारी पाजारी. अगं तुला काय सांगू बाई, काय हो आपला चहा पेते ईस तू टाकून जाते. ती अशी म्हणू लागली आणि तू आपली आहे म्हणून मी तुला सांगते, अख्ख्या गावभर हेच म्हणते. अशा मंथरा घरोघर आहेत. रामायण जर आत घुसवायचं असेल तर भीतर बैठे हुई मंथरा को मारना पडेगा. कैकेला राग आला, कैकेयीनं खूप दटावलं मंथरेला, पण मंथरा ऐकता ऐकेना. तुला पूर्वी 2 वर दिले होते महाराज दशरथांनी, आता ती वेळ आलेली आहे, वर मागून घे. पहिल्या वरामध्ये तू तुझ्या भरताला राजगादी माग, दुसऱ्या वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास. जाय, तुला काही कळत नाही. तरी काही ऐकत नाही. काही फार चांगली हो, असं नका समजू. काही फार चांगली आहे. जा. आणि ज्या वेळेला मग मंथरेचं कोणी ऐकत नाही ना, तिच्याकडे एक शस्त्र आहे. डोळ्यातून अश्रू आणायचं, रडायचं. आपल्या घरामध्ये बी आहे बरं का मंथरा. पहिल्यांदा ती सांगून पाहते, मला यावेळेस गंठन लागन बरं का. हे म्हणता, अरे पगार नाही झाला रे, 2-4 महिने झाले, कोरोनाचा काळ आहे, ऑनलाईन आहे सगळा कार्यक्रम, पगार होईन, लय अडचण. नाही तुमचं काही हो, मला आता नथ बी पाहिजे आणि गंठनही पाहिजे गळ्यामध्ये. अशी ठणठण बोंबलते गंठनसाठी. आणि मग हे कानावरच घेत नाही. मग चहा आणण्याच्या ऐवजी पाणी बी आणत नाही. मग ते उदास बसते आतलं. मग म्हणता, अरे निदान चहा आणल्यानंतर मग पुन्हा म्हणते मला गंठन गंठन, तरी ऐकत नाही. मग डोळ्यातून गळागळा पाणी आणते. तुम्ही पहिले लय चांगले होते माय, आणि आता लयच बी घडली आहे माय, आणि मग तुम्ही ऐकनच माय, आणि तुम्ही आशे कसे झाले आहे माय. ये शस्त्र है और ये बहुत खतरनाक शस्त्र आहे बरं का मंथरेच. पण एखादी स्थिर मनाची जर असेल ना, स्थिर मनाची, ती म्हणती खरं आहे तुमचं. अहो तुम्हीच माझं मंगळसूत्र आहात. येडे झाले का काय? 4-5 लाखाचं सोन्याचं गंठन आता करण्याऐवजी जो आपला पगार येईल तो आपण साठवून ठेवू, आपल्या कामी येईल. खरं आहे, तुम्ही किती कष्ट करता, तुम्ही दिवसभर राबराब राबता, हरकत नाही. तुमच्याकडे जेव्हा येईल ना पैसे, तेव्हा मी तुम्हाला. याला म्हणायचं स्थिर मनाची. त्यानं मालकाला बरं वाटतं. नाही तर उभं वाळायला लागतं. ते उभं त्याला विचारा बा का वाळतो. नाही मी डायटिंग करतो. डायटिंग कशाची? फायटिंग सुरू होईल. कशाची डायटिंग? मरणाचं धुनकणं सुरू आहे घरी. कशाची? एक मंथरा. ही मंथरी एवढी रडायला लागली नाही. एक तर कुबडी होती, पाठीतही वाकडी, मनातही वाकडी, कमरातही वाकडी. अशा ज्या वाकड्या हेकड्या असतात ना, कुटुंब बर्बाद करतात. मग गडबडा लोळायला लागली. आणि तुम्हाला पहा, मंथरा जर रडायला लागली ना, समोरच्याला दया येते. आणि मग काही जवळ गेले. मंथरे रडू नको. जवळ घेतलं आणि मिठी मारली. हिवराच्या झाडावर आला होता पठ्ठ्या तो. हिवराच्या, आजही जुने लोक हिवराच्या झाडाखाली बसत नाहीत. ते लाल पटक्यावाले बाबा पहा डोकं आला होता, त्याला पटलं. ते खेड्यातले आहेत. हिवराच्या झाडाखाली बसत नाहीत का? देवांनी विचार केला, अगर राजा रामचंद्र भगवान बन गए, राजा बन गए, तर रावणाला मारायचा कार्यक्रम कॅन्सल होईल म्हणून मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये सेटिंग केली. आपल्याला विकल्प पाठवावा लागेल आणि तो विकल्प आपल्याला अयोध्येमध्ये पाठवावे लागेल. अयोध्या असं गाव है गिरे सर, वो पूरा सज्जनों का गांव है. अयोध्या पूरा सज्जनों का गांव है, लेकिन दुर्जन से खाली नहीं है. तिथे एक दुर्जन होता, सीतामातेवर आक्षेप घेणारा, शेवटी उत्तरकांडात. अयोध्या पूरा सज्जनों का गांव है, लेकिन दुर्जन से खाली नहीं. लंका पूरा दुर्जनों का गांव है, लेकिन सज्जन से खाली नहीं. वहां भी मेरे प्रभु श्री रामचंद्र जी, भगवान भोलेनाथ का भजन करने वाला बाबा जी ने देखा था वो सुंदरकांड में. हनुमान जी ने, विभीषण होता एक सज्जन,
अयोध्या दुर्जनों का सज्जनों का गांव, दुर्जन से खाली नहीं। लंका दुर्जनों का गांव, सज्जन से खाली नहीं। लेकिन मिथिला नगरी ये पूरा वेदांतियों का गांव है। वहाँ महाराज जनक है और जनक नंदनी सीता माता हमारी माँ है। बोलिए सीताराम भगत। लग्न केलं म्हणजे भ्रष्ट झाला, लग्न करूनच तो शुद्ध राहतो। 99% असे काही आहेत बिना लग्नाचे जे विकृत आहेत, संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम करतात। म्हणून गृहस्थाश्रम सर्वावर उपकार करणारा आश्रम गृहस्थ। तुम्ही धन्यवादास पात्र, भाग्यवान आहात। कारण तुम्ही जर अन्न शिजवलं नाही तर देवाला नैवेद्य आणि संन्याशाला जेवण मिळणार नाही। ध्यानात ठेवा, संन्यास धर्म श्रेष्ठ नाही, गृहस्थ धर्म श्रेष्ठ आहे। जिथं सर्वांचा सन्मान करतो गृहस्थ। तुम्ही एखाद्या संन्याशाच्या आश्रमात जा, ते 2-4 त्याचे शिष्य बसलेले, एखाद्या म्हणतो बरं का मी, सगळ्या नाही, त्याचं दुर्मुखलेलं तोंड, का जेवण झालं, कुछ लाया नाही, कुछ खाया नाही, हमने क्या कुछ नहीं। अरे तू कसे काय करतोस काय, तू हसत नाही, तू या तोंडावर कुठला रौनक नाही, तू प्रेम देत नाही। सन्यासी मैं कहता हूँ मेरे स्वामी विवेकानंद, हमारे स्वामी विवेक सन्यासी है, मेरे स्वामी शुकदास माऊली, जो हंसते हैं, खिलते हैं, आनंद विभोर होते हैं। खरे सन्यासी माझे तुकोबार आहे। खरे सन्यासी माझे नाथ बाबा। नाथ बाबाच्या घरी आमच्या गिरिजा काकीनं आमच्या आईसाहेबांना भोजन करावं, गोरगरिबाला जीव घालावं। खरा संन्यासी, खरे संन्यासी रामकृष्ण परमहंस। नाही तर यानं करून घेतले कपडे भगवे, कपाळी आडवे भस्म लावी। खतरनाक आहे शुकदास माऊली। काम करा याचा आलासे कंटाळा, मनोनी बनला साधू बाबा। पोटासाठी जटा दाढी वाढविली, गळ्यात घातली माळ मोठी। अरे करून घेतले कपडे भगवे, कपाळी आडवे भस्म लावी। शुकदास म्हणे पोटासाठी लेका, फसवितो लोका मूर्खपणे। लय खतरनाक है बरा शुकदास माऊली। और ये भगवा जो है ना, ये हमने जो धारण कर लिया है, ये भगवान, ये तो खतरनाक है, ये खतरनाक है। ये मेरे शिव छत्रपति का है, ये मेरे शंभू छत्रपति का है, ये विवेकानंद भगवान का है, हा माझ्या भारतीय संस्कृतीचा आहे। कशासाठी? आया बहिणीचं रक्षण करण्या। ऐका बरं, पांढऱ्या केसावाल्यानं कसं वागावं ते सांगतोय मी। आया बहिणीचं रक्षण करण्या, आणू रयतेच ह्या राज। हाती तलवार भगवा झेणा, घोड्यावर शुभाराज। स्त्री अत्याचार करील दूर, एकच जित मनी। स्त्री अत्याचार करील दूर, एकच जित उरी। माझा राजा ग, शोभा राजा ग, बसलाय घोड्यावरी। माझा राजा ग, टाळे दिल वचन मा साहेबा, वचन पूर्ण करी। राजमाता जिजाऊ सरकारांना दिल वचन मा साहेबा, वचन पूर्ण करी। माझा राजा ग, शोभा राजा ग, बसलाय घोड्यावरी। माझा राजा ग, बसलाय घोड्या। स्वामी शुकदास माऊलींनी सर्व जाती धर्मावर प्रेम केलं। शुकदास म्हणे येण्यासाठी खुले, करून ठेविले सकळिका। कोणी कोणत्याही धर्माचे असावे, परंतु राहावे एकत्रित। धर्म हा सुणी सर्वांचा सारखा,
तोच्छ एकमेका लेखू नये. उद्दिष्ट एकची साधने पुष्कळ म्हणून गोंधळ होत असे. शुकदास म्हणे वेगळ्या मार्गाने एकाच ठिकाणी जाऊ सारे. 18 पगड जातीवर प्रेम करणारा माझा महात्मा काय केलं. आहा 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा. स्वराज्यावर ठेवून डोळा भगव्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. प्रथम पहिलं शिर नमवलं जिजाऊ चरणावरी. प्रथम पहिलं शिर नमवलं जिजाऊ चरणावरी. माझा राजा ग शोभा राजा ग. दोन्ही हात वर करा. बसलाय घोड्यावरी माझा राजा ग. बसलाय घोड्यावरी शोभा राजा ग. बसलाय घोड्यावरी माझा राजा ग. बसलाय घोड्या. मासाहेबा दिलं वचन ती वचन पूर्ती केली. मासाहेबा दिलं वचन ती वचन पूर्ती केली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली. शोभावाणी दाखवा कोणी राजा या भुवरी. शोभावाणी दाखवा कोणी राजा या भुवरी. ऐका अरे शोगदासा वाणी दाखवा कोणी महात्मा या भुवरी. माझा राजा ग शोभा राजा ग. एकदा दोन्ही हातवरून जोरदार टाळीच होऊ द्यायची. बसलाय घोड्यावर माझा राजा ग. बसलाय घोड्यावर माझा राजा ग. बसलाय घोड्या. असे हात करा. बोलिए राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर राजराजेश्वर श्रीमन महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. गो माता की जय. अपने अपने माता पिताओं की जय. स्वामी शुकदास माऊली की. आता टाळी वाजवा जोरदार. आवाज वाढव जरा बाळा. वा हे वर्णन मी का केलं माय बहिणी हो माझ्या बांधवांनो. अगर महाराष्ट्र में या दुनिया में मेरे शिव छत्रपति महाराज नहीं होते तो धर्म की बात करने वाले जिंदा ही नहीं होते. ताकद म्हणून पांढऱ्या केसावाल्यांनी काळ्या केसावाल्यांनी आवाज लहान करू नको रे बापा. माझ्या शिवप्रभूला विसरू नका. माझ्या स्वामी विवेकानंदांना विसरू नका. माझ्या शुकदास माऊलीला विसरू नका. मायबापाला विसरू नका. आणि धर्म सांभाळून वागा. जो खऱ्या न्यायानं सत्यानं वागतो ना माय बहिणी हो त्याला तकलीफ होते बरं का. ही दुनिया एवढी खतरनाक आहे बाबा. अरे 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 दुनिया बहुत बुरी चीज है. पहिल्यांदा तुम्हाला तकलीफ देणार, तुमच्या निंदा करणार और जिंदा त्याची निंदा होणे स्वाभाविक. यांनी ज्ञानोबा रायाला सोडलं नाही, तुकोबा रायाला सोडलं नाही,
नामदेवरायाला नादबाबाला सोडलं नाही, एवढंच काय माय बापा हो, यांनी माझ्या स्वामी शुकदास माऊलीला सुद्धा सोडलं नाही. पहिल्यांदा निंदा करतील, त्याच्याच बरोबर बसतील, खातील, पितील, चहाचे घोट हाणतील, 5 पावलं गेले की त्याचीच निंदा करतील. पण एवढं निंदा करूनही जर ते जुमानलं नाही, मेरे स्वामी शुकदास माऊली हटे नहीं डटे रहे. अरे चाहे कितना भी कीचड़ उछालो, क्या होता है हमारा, हम तो ब्रह्म है, जाति हमारी ब्रह्म है, माता पिता राम, शून्य हमारा गृह है, अनहद में विश्राम. तुम्ही काय वाकड करता हो आमचे जगातले दुनियातले लोक. नाही नाही, विरोधक सारे पेटून उठले, जळून संपले, आपोआप वादळात उभे ठेविले देवाने त्याच्याच कृपेने. आता हे शिदोड सापाचा वाद सुरू झाला, शेवटी मिटला उन्हाळ्यात. शुकदास म्हणे लंब्या प्रवासाला, आणि लोक सोबतीला फार गमी. तुम्ही माझ्या समोर बसलेले लंब्या प्रवासावाले आहेत बरं का. उज्जैनकर गुरुजी, तायडे गुरुजी, ब्राह्मणकर गुरुजी. वो एक चिंचपूर के राहुड़कर बाबा है, राहुड़कर बाबा चिंचपूर. लंब्या प्रवासाला. पत्रे गुरुजी लंब्या प्रवासाला. चंचू आप्पा बेंडाडे यांचे वडील आप्पाजी लंब्या प्रवासाला. कोंडाप्पा, सखाराम आप्पा लंब्या प्रवासाला. एवढा नाही, लोक सोबतीला फार कमी. पहिल्यांदा निंदा करतील, चौकून निंदा करतील, परिसरात निंदा करतील, तालुक्यात निंदा करतील, जिल्ह्यात निंदा करतील, राज्यात देशात निंदा करतील, पेपरमध्ये टीव्हीवर निंदा करतील. पण एवढं करूनही जर ओ बंदा अगर अपना झंडा खडा करके आगे बढ़ गया, त्याची स्तुती करायला हेच पहिल्यांदा पुढे येतील. आम्ही तेव्हा होतो त्याच्यासोबत. तू कुठं होता, तू माग होता, तू अंदाज घेत होता, जमतय का, आपला कुठं मेळ बसतो का, नाही बसला मेळ, तू शिव्या दिल्या राजा, तो मेळ नाही बसला. मग आता खेळ जमल्यावर पुन्हा आला तू तुका जात आहे का. म्हणून ते म्हणले होते, माझ्या आधीच लक्षात आलेलं असतं पण मी काहीच बोलत नाही. शुकदास माऊली म्हणली होती, माझ्या आधीच लक्षात आलेलं असतं पण मी काहीच बोलत नाही. पण माझ्या लक्षात आलं हे जेव्हा दुसऱ्याच्या लक्षात येतं तेव्हा ते विरोधाची भाषा बोलतात. स्वामी शुकदास माऊली की जय हो, प्रभू तुम्हारी जय हो. हे रामायण आहे बरं का, हे खरं रामायण आहे. इथंच मेळ हीच केली आणि काय रामायण डोक्यावर घेऊन पडला बाबा. तू मेळच नाही ना खरा लागलेला. राम भीतर में आराम है, वो सब दुखों का विराम है, वो मेरा श्री राम है. कैसी बात कर रहे हो प्रभू. म्हणून लक्षात ठेवा. म्हणून सज्जनांच्या मार्गात आमच्या एक घरी ताई, आपले एक घरी गुरुजी बी काय सेवा करायचे लंब्या प्रवासाला शेवटपर्यंत. शेळके गुरुजी आमचे सस्तीचा तरीवाले. सज्जनांच्या मार्गात संकटांचे डोंगर उभे करायचे आणि एखादा जर तो डोंगर पार करून गेला तर त्याच डोंगरातले दगड काढून त्याचे स्मारक बनवून शिल्पकार बनायचे. ही दुर्जनांची नीती आहे. म्हणून दुर्जन ओळखता आला पाहिजे, तो एका विशिष्ट लेवलवर ठेवता आला पाहिजे. लेवलवर बरं ती मर्यादा. आणि आपले माणसं हृदयात. पण शुकदास माऊली सारखा, विवेकानंदासारखा महात्मा, अरे विवेकानंदांच्या बद्दल तर पेपरला बातमी आली. हा ज्या घरात थांबतो त्या घरातल्या मोलकर्णीच्या जीवितवाला धोका असतो. ऐसा ये बदनाम साधू आहे. त्याला जर तुम्ही आश्रय द्याल तर तुम्ही पापी व्हाल. असे पत्र भारतातून अमेरिकेत गेले.
पण अमेरिकेत एक पठ्ठ्या भेटला, प्रोफेसर राईट. त्यानं ज्ञान पाहिलं स्वामीजीचं, सर्वधर्म परिषदेला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात एक वाक्य लिहिलं, अमेरिका खंडातल्या सर्व प्राध्यापकांचा व्यासंग हा ज्याच्या पासंगालाही पुरणार नाही असा निस्संग यतिसम्राट भारतातून आलेला आहे. तुम्ही जर त्याचं ज्ञान घेणार नाहीत अमेरिकन वासियांनो, तर तुम्ही करंटे ठराल. आणि मग विस्फारून डोळे पाहायला लागले. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञांना आपल्याला सांगितलं, क्या बात आहे. पांढरे केस, दशरथ राजाचे केस पांढरे आहेत, कैकई लोळायला लागलेली आहे. आणि असे वाक्य राजा दशरथ बोललाय ना मावशी, पांढऱ्या केसावाल्याला शोभत नाहीत. मी म्हणून म्हणतो ना, पांढऱ्या केसावाल्यांनी जरा जबाबदारीनं वागावं. म्हणजे आपले मुलं नातरुंड पतरुंड काही काहीचे चतुरुंड तेच नीट वाहतात. म्हातारच बिड्या फुगायला लागलंय तर नातू डोकं लावतोय. हे म्हातारं सकाळी उठल्या उठल्या तोंडातून धुपट काढतं, नाकातून धुपट काढतं, कधी कधी कानातूनच धुपट काढतं. हे ज्या अर्थी धुपट काढतं त्या अर्थी ती जी धूम्रदंडिका आहे वो पर्ण की बनी वही धूम्रदंडिका बीडी, या बीडीत काहीतरी ताकद असली पाहिजे. म्हणून ते काट हळूच म्हाताऱ्यानं फेकून दिलेलं थोटकाड उचलतं, चेतून पाहतं आणि एक झुरका मावशी मारतं, खाक खाक खोकलतं पहिल्या झुरक्यात. आणि हळूहळू सवय लागून मग तेही बिड्या वाढायला लागतं. पांढऱ्या केसावाल्यांनी जबाबदारीनं वागा. हो, रामकथा बरोबर करतो मी, चिंता नका करू. बाबाजी भी आएंगे, हनुमान जी आएंगे, पराक्रम करेंगे. पण खरं रामायण ऐका बरं, नाही तर एका ठिकाणी माझं कीर्तन झालं मावशी, पांढऱ्या केसावाल्यानं बरं नीट वागायचं. योगानं मुक्काम करण्याचा योग आला. गावातल्या पोरायला वाटलं बाबा आपल्या गावात मुक्काम करतात, स्पेशल व्यवस्था करू. म्हणून मावशी मग ही व्यवस्था एका वावरात एका आखाड्यावर केली. गावात लहान लहान घरं पत्र्याचे, म्हणले बाबाला आपण आखाड्यावर जरा बरा बांधलेला आहे, इकडं बखार का वखार म्हणतात त्याला, आणि तिथं मस्त छान घर बांधलेलं. पोरायनं संध्याकाळी कीर्तन झाल्यावर 11 साडे11 वाजता आम्ही मुक्काम करायला गेलो. माय बहिणी हो, 2-3 पोरं सोबत आले. ज्या आखाड्यावर वखारीवर मला नेलं तिथं एक अतिशय खतरनाक मताळडं होतं, त्याची होती ती वखार. पोरायनं हातापाया पडून सांगितलं आज महाराज येणार आहेत बरं तुमच्याकडं बाबा. आणि मग पोरायनं सांगितलं आता तुम्ही इथं मुक्काम करा. मी बसलो मुक्काम करत तिथं मावशी. त्या म्हाताऱ्याकडं पाहिलं, त्यानं माझ्याकडं पाहिलं. अरे बापरे, हे भले टपोऱ्याचे टपोऱ्या डोळे, भल्या लांबलचक मिश्या, असं वाटलं पिंजऱ्यातून वाघच माझ्याकडे पाहिला काय. आणि त्यानं मला पहिला प्रश्न विचारला, महाराज आहेत का? अरे बापरे, त्या अकबरानं बिरबराला विचारलं होतं ना, हमारे राज में अंधे लोग कितने और देखने वाले कितने. बिरबल म्हणला 99% आंधळेच आहेत आपल्या राज्यात, 1% पाहणार आहेत. क्या बात कर रहा बिरबल, क्या आहे 99% आंधळे, असं कसं असतं, उद्या दाखवतो तुम्हाला. आणि बिरबलानं मावशी बाज घेतली इनायला आणि चौकात बसला. सकाळीच आलं एक नेहरी करून दात गोरत. बिरबलाकडं पाहिलं आणि त्यानं सांगितलं, अहो तुम्ही काय करता? बिरबल मला या आंधळ्यातले ले, हे जे आंधळ्यात लावले. दुसरा आला, अच्छा बाजीन का, हा हे पाहणार, याला दुसरीकडे. 99% आंधळेच निघले. किती आंधळे आपण. एखादा माणूस नुसता बसलेला असू द्या खुर्चीवर, आता तिकडे बसलेत ना ते, हे हटकून त्याच्या पुढे जाईल. हा मग काय करू राहिले? अरे तो बसलाय ना तो. जसे 2 बैरे एकमेकाला भेटले, एक बैर तिकून आले की कुण आलं. पहिल्या बैराने विचारलं का दुकानात चालले का? दुसरं म्हणलं नाही नाही दुकानात चाललो. तिसरं म्हणे आज मला वाटलं दुकानातच चालले का नाही, आहे का काही मेळ? हा म्हाताऱ्यानं मला विचारलं, महाराज आहेत का? म्हटलं हो बाबा. दोघांच्या आथरून आम्ही दोघंच तिथं, तिसरं कोणीच नाही. वावरात
गावही भलं लांब. आणि थोड्या वेळानं मी आपली झोपायची व्यवस्था केली तेव्हा हे सेवक मंडळी नव्हती सोबत माझ्या, एकटाच असायचो. आणि ते म्हातारं जरा जवळ आलं आणि गंभीर झालं पुन्हा. आणि मला म्हणे महाराज माफ करा. म्हटलं काय झालं बाबा? मला एक सवय आहे म्हणे. म्हटलं बाबा काय करतो आता हे सवय म्हटल्यावर? बरं आम्ही दोघंच ना, एकटाच मी तिथं. नाही म्हणे काय नाही, रातच्या 3 वाजता मी उठत असतो. मग तर लयच घाबरलो मी. आणि म्हणे मला बिडी वडायची सवय आहे, तुम्हाला तकलीफ होते. म्हटलं हरकत नाही बा, तुम्हाला वडाय तुम्ही वडा, हरकत नाही. परमिशन घेतली माझी. पण झालं का आता हे म्हातारं जर एवढं खतरनाक तर त्याचा नातू त्याच्यापेक्षा डबल खतरनाक. मावशी दिवाळीचे दिवस होते. म्हातारं ज्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये बिड्या ठेवायचा, बिड्याचं बंडल, त्या बिड्या ठेवायचा, त्या म्हाताऱ्याच्या माघारी त्याच्या खतरनाक नातवंडानं म्हाताऱ्याच्या त्या टेबलच्या खानातल्या बिड्या काढून घेतल्या, लवंग्या फटाकड्या टाकल्या. भल्या लांब लांब लवंग्या फटाकड्या, लांब लांब वातीच्या, अंगार डबी बी ठेवून दिली. आता या म्हाताऱ्याला माहीतच नाही. मावशी रातच्या 3 वाजता उठलं मी, जागा हो नये म्हणून त्यानं लाईट बी लावला नाही. चाफत चाफत टेबलच्या ड्रॉवर जवळ गेलं. मावशी टेबलचा खण बाहेर वळला. रोजची प्रॅक्टिस असल्यामुळं त्याला वाटलं बिडी छेका काय, लवंगी फटाकडी त्यानं बाहेर काढली. मावशी मागून तोंडात धरली फटाकडी, वात पुढं केली, माचीच बाहेर काढली, अलगत काडी वळली, अशी धरली आणि जशी वातीला लावली माय बावल्या हो, तसं फाडकर फटाकडी फुटणं आणि याचं थोबाड फाटणं एकच झालं. पांढऱ्या केसायवाल्यानं जबाबदारीनं वागायचं, नाही तर थोबाड फाटतात बरं. ओ राजा दशरथ कैकेयी जवळ गेला आणि कैकेयीच्या जवळ जाऊन म्हणाला, प्रिये, वय वर्ष 80, वय वर्ष 80. तरुणानं जर म्हटलं, एकांतामध्ये जर म्हटलं तर हरकत नाही. शब्द रामायणात आहेत. पहिला शब्द आहे प्राणप्रिये. एखाद्या म्हाताऱ्यानं म्हणू द्या बरं म्हातारीला घरी गेल्यावर प्राणप्रिये. ती म्हणेल काही लाज वाटते का तुम्हाला? अरे खरं बाळ नातरुंड पतून मला तोंड येत नाही, त्याला शब्दही येत नाही. प्राणप्रिय, प्राणप्रिय शब्द बरोबर आहे, कारण दशरथाचे प्राणच जिला प्रिय आहेत. पण नंतरचे शब्द दशरथाचे चुकले. तिनं दशरथाला लाथ मारली. महाराज दशरथ नीचे गिर गए, पुन्हा जवळ गेले. आता बघा दशरथानं पुढचा शब्द वापरला, ए गजगामिनी. हा शब्द अनुचितच आहे. 80 वर्षाचा म्हातारा आपल्या कैकेयीला राजा दशरथ गजगामिनी, पिकस्वरी, कंबुकंठी असे सौंदर्यवाचक विशेषण वापरतो. ती प्रत्येक वेळेला एक एक लात मारत होती. राजा दशरथ खाली पडत होता, पुढे जात होता. गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं, यहाँ दशरथ काम है, कैकेयी क्रोध है और मंथरा लोभ है. आणि 3 ज्या वेळेला येतात त्यावेळेला सत्यानाश होतो. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्रयं त्यजेत् तस्मादेतं त्रयं त्यजेत्. भगवद्गीता. काम क्रोधस्तथा लोभ त्रिविधम 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 नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः. 3 नरकाचे दार. एक है काम, दूसरा है क्रोध, तीसरा है लोभ. भारताला राजगादी मिळाली पाहिजे. आपल्याला राज्य मिळेल, मंथरा लोभ. माझ्याच मुलाला राजगादी द्या, लाथ मारते कैकेयी क्रोध. गजगामिनी, कंबुकंठी, पिकस्वरी, प्राणप्रिये लाथा बसतात तरी जवळ जातो राजा दशरथ काम. वाह,
हे लंब्या प्रवासाला बरं का, या तुपे आजी यात टाळी वाजवा एकदा माई करता आपल्या शुकदास माऊलींना. ही बिचारी म्हातारी माय सेवा करायची तुपे आजी आमची. त्या थैलीत आणलेच, ही पहिल्यापासून थैली आहे. खारवड्या आणील, पापोड्या आणील, कोरड्या आणील, तुपे आजी शुद्ध तूप आणेल. आमची शुकदास माऊली म्हणायची आल्यात तुपीन आजी. त्या पाते वा बोलिये रामचंद्र भगवान. काम क्रोधस्तथा लोभस तस्मादे तत्रयं त्यजेत, तस्मादे तत्रयं त्यजेत, तस्मादे तत्रयं त्यजेत. शेवटी कैकेयीनं ऐकलं नाही. मग राजा दशरथ रडायला लागला. कैकेयी काय म्हणणं आहे तुझं? तुम्ही मला 2 वर दिले होते ते मला आता मागायचे. हरकत नाही, आनंदाची वेळ आहे, तुला प्रत्येक वर मी देतो. कैकेयी तुला मी देतो. हे कैकेयी माग, वरदान माग. कैकेयी म्हणाली पहिल्या वरामध्ये माझ्या भरताला राजतिलक दिला. कैकेयी दिला, कारण माझ्या रामानंच म्हटलं होतं की भरताला राजा करा. मग वेगळं काय, तू म्हणतेस ना भरताला राजा करतो, मान्य पहिला वर. आता दुसरा वर काय? 14 बरस राम वनवासी. कैकेयी दुष्ट चांडाळणी भरताला राजगादी ठीक आहे, पण माझ्या रामाला वनवास का? कैकेयी माझ्या रामाला वनवास नाही देऊ शकत. राजा दशरथ रडायला लागलाय. कैकेयी माझ्या रामाला वनात धाडू नको. माझा राम साधू आहे. कैकेयी म्हणली साधू आहे म्हणूनच वनात पाठवते. का? कारण साधू वनातच शोभा देतो, बोलूच देईन. आणि मग रडतोय. राजा दशरथ म्हणतोय कैकेयी धाडू नको वनी राम. कैकेयी धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम. कैकेयी धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम. राम कैकेयी धाडू नको. टाळे धाडू नको वने राम. जय हो जय हो. ये प्रभु की दया है. वने राम, धाडू नको वने राम. हमारा क्या है, हमारा तो कुछ नहीं, वने राम. ये उनकी वाणी है. टाळे जय हो प्रभु तेरी जय हो मेरे मालिक. भीतर की बात बाहर आ रही है. ये तो अपने ही धुन में हम रममान हुए हैं मेरे भाई. ये राम कथा हृदय का आंदोलन है. वाह वाह. या दत्ता भाऊ खरा टाळी वाजवा. वने राम. या दर्शन घ्या दत्ता भाऊ ग्रंथाचं. सेनापती आणा त्यांना. वा टाळे. वने राम. दत्ता भाऊ स्वामी शुकदास माऊली म्हणायचे लाल बहादुर शास्त्री आले आमचे. छोटा कद है लेकिन काम बड़ा है. वाह धन्यवाद, बहुत बहुत आशीर्वाद है मेरे स्वामी शुकदास माऊली का. टाळी वाजवा. बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय एसपी त्यावेळेचे डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ साहेब, उनके साथ रहने वाले. वाह वाह. तुम्हालाही धन्यवाद बाबा. टाळी टाळी. धाडू नको वने राम. कैकेयी धाडू नको वने राम. जय हो. टाळी भजन करो. रडतोय
रामा विना मज चैन पडे ना रमा विना मज चैन पडेना रामा विना मज चैन पडे ना रमा विना मज माय माऊल्या हो सुचत ना राम जात बनवास जाऊ नको बाळा. राम जात बनवास बिकट राम जात बनवास ए माझ्या बिकट. राघवा संगत लखन जानकी निकट नको जाऊ संगत म्हणा बाळा. लखन जानकी निकट कुठं पाणी राम पिशील? जात बनवास कुठं झोपशील रे माझ्या राजा? राम जात बनवास माझ्या पाडसा. बिकट माझ्या रामा नको जाऊ म्हणा बाळा. मला प्रेमाचा पाना फुटलाय रे बाळा. आईच्या काळजामध्ये धस्स झालंय. माझ्या प्रभूंनी आता वनात जायची तयारी केली. जानकी निकट संगत लखनलाल भगवान म्हणाले, भैया निकट मैं भी आने वाला हूँ आपके साथ. नहीं लखन, वनवास मुझे अकेले को हुआ है, तू नहीं आ सकता. राजा दशरथ शोक करत है प्रचंड शोक करतोय. राजा दशरथ शोक करत है राजा दशरथ गडबडा लोळतोय पिता राजा दशरथ. दशरथ शोक करत है श्री राम राम श्री श्री राम राम. पुकारे राम ओरडतोय राम जोरजोरामध्ये. श्री राम पुकारतोय. पुकारे राम जात बनवास बिकट अतिशय राम दुःखद जात अवस्था. बनवास बिकट माझा राम चाललाय वनात. लखन जानकी निकट सुमित्रा माई रडते. लखन जानकी शरयू माता निकट. रडते आहे. राम जात नदी रडते, बनवास शरयू नदी. बिकट पक्षी रडतात, पशु रडतात, घोडे रडतात, सगळं चराचर रडतय माय बापा. राम राम श्री राम. सीतामाई सुद्धा शोभत निघालेली आहे. अंगावरचे उंची वस्त्र काढून घेतले, वल्कल धारण करून निघाले. प्रभू अयोध्येच्या बाहेर निघतात. राजा दशरथ लटलट लटलट कापायला लागलाय. श्रीराम श्रीराम श्रीराम. नको जाऊ हे माझ्या बाळा, नको जाऊ. श्रीराम. 5 वेळा श्रीराम म्हटलं. 6व्या वेळेला श्रीराम म्हणताना आवाज खोल गेला राजा दशरथाचा. श्रीराम. शरीरामधून प्राण निघून गेला. रामच गेला. अयोध्या से राम गया, दशरथ के शरीर से भी राम गया. राम 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 राम. रणरंग धीर राम माझा गेला. सगळी नगरी माझ्या प्रभूच्या सोबत निघाली. माय बहिणी हो, जनावर निघाले, पशुपक्षी सर्व निघाले. झाड स्थिर झाले. पवन जाग्यावर थांबलाय. दुःखाचा आक्रांत अवेग. सगळी अयोध्या नगरी सोबत निघाली. सुमंतानं रथ तयार केला. रथाचे घोडे ढसाढसा रडतायत, वाकड्या माना हलवतात.
मत जाइए मालिक, मत जाइए, वन में मत जाइए प्रभो. घोडे रडतात. या देशामधले घोडे देवासाठी रडले माय बहिणी हो. माणसं रडतील यामध्ये नवल नाही. जनावर रडत होती माझ्या भगवंतासाठी. सगळी प्रजा दिवसभर प्रभूच्या पाठीमागे. आता गंगेच्या किनाऱ्यावर आलेत. रात्रीचा मुक्काम गंगा तट पर हो गया. प्रभू झोपलेले नाहीत. भाई बहिणी हो, प्रभू 3 दिवसापासून उपवासी आहे. काहीच खाल्लेलं नाही. राज्यारोहण करना है, इसलिए एक दिन उपवास करना पड़ेगा बेटा राम, ऐसा वशिष्ठ महाराज ने कहा था. मेरे प्रभु ने पानी तक नहीं पिया, खाने की बात ही छोड़ दो. 3 दिवसाचे उपाशी आहेत प्रभू. सीतामाई दुखी, लखनलाल क्रोधित है. लखनलाल दाट होत खातात, मला फक्त दिसू द्या ती काही करी. माझ्या दादाचा आदेश जर झाला तर मुंडक थडापासून वेगळं करतो तीच. रात्रीच्या वेळेला 3 वाजता प्रभू उठले. ब्राह्म मुहूर्त शुरू ही होने वाला था 4 बजे. 3 वाजता उठल्यानंतर प्रभूंनी पाहिले सगळी प्रजा झोपलेली आहे. आपल्यासोबत वनवासाला निघालेत अयोध्येतले लोक. सारी प्रजा सो गई है. जहां जगह मिलेगी वहां. कोई जमीन पर सो गया, कोई पत्थर पर सो गया, कोई जहां जगह मिलेगी वहां. साथ कोई कपड़ा ही नहीं लाया है. शरीर पर जितने वस्त्र है उसने ही वस्त्र से निकल गए लोग. जिस नगरी में राम नहीं है वहां हमारा कोई काम नहीं है. सगळी प्रजा झोपलेली पाहिजे. प्रजा वत्सल है मेरे श्री राम. ब्राह्मण कर गुरुजी. प्रजाहित दक्ष राजा नेहमी प्रजेचा विचार करतोय. माय बहिणी हो, बांधवांनो, सुमंताला उठवलं, लखन भैयाला उठवलं, सीता मातेला उठवलं. चौघांनी विचार केला, उद्या सकाळी जर आपण उठलोत निघालोत हे लोक शेवटपर्यंत 14 वर्ष आपल्या सोबतच येतील वनवासामध्ये. हे झोपलेल्या अवस्थेमध्येच सोडून यांना आपल्याला जावं लागेल तर जमेल. सुमंताला सांगितलं, रथ तैयार करो, गंगा के तट के तरफ ने रोड, इस रथ को निकालो. सुमंत म्हणाला, प्रभू घोडे पाय पुढे उचलत नाहीत प्रभू. सुमंत मेरी आज्ञा है. ठीक है प्रभू. रथ कसा चालू? उलट्या दिशेनं चालव. का? सकाळी सगळे जागे होतील. उठल्यानंतर इकडे तिकडे पाहतील, कावरे बावरे होतील. प्रभू यहां ही सोये थे दर्भ के आसन पर. गवताच्या आसनावर झोपले होते प्रभू राम. आम्हाला सोडून गेले आमचे प्रभू श्री राम. प्रजा वेडी पिशी होईल. आणि त्यांना माहित आहे रथ में गए, रथाच्याच मार्गाने सगळी प्रजा निघेल. म्हणून तू रथ अयोध्येच्या दिशेनं जाऊ दे. आम्ही पायी समोर जातो. डोळ्यातून गळा गळा अश्रूच्या धारा सुमंतात. प्रभू अभिनय हो तो क्षमा करो मालिक. हमारी कुछ गलती हो तो क्षमा करो मालिक. लेकिन आपको छोड़ने का मन नहीं हो रहा है प्रभु. उल्टे पांव अवध की तरफ हम निकल जाएंगे, लेकिन वहां मैं तो मर ही जाऊंगा. क्योंकि वहां कौशल्या माई है, सुमित्रा माई है. कौशल्या मां मुझे पूछेगी, सुमंत, ए सुमंत, कुठे माझं बाळ? आईच्या नजरेला नजर मी नाही भिडू शकणार. मालक ही तलवार घ्या, तुमच्या हातानं माझं डोकं धडापासून वेगळं करा. मालक मी अयोध्येमधल्या शरयू मातेला, कौशल्या मातेला मी तोंड दाखवू शकत नाही.
डोक्यावर हात ठेवला सुमंताच्या. ए सुमंत, कर्तव्य दक्ष, कर्तव्य का पालन करना चाहिए मेरे भाई. माझा आशीर्वाद आहे सुमंत. डोळे पुसत पुसत सुमंत प्रधान रथ उलट्या दिशेनं घेऊन गेला. प्रभू लखनलाल सीतामाई आता गंगा परिसरातून गंगेच्या काठावर आलेत. सकाळ झाली माय मावल्या हो. झोपलेली प्रजा जागी झाली, कावरी बावरी झाली, इकडं तिकडं पाहते. प्रभू इथेच झोपलेले होते. गवत आपल्या छातीला लावतात, डोक्याला लावतात, कपाळाला लावतात, दर्भ घेतात, ओरडतात, रडतात, पडतात, अडखळतात, धावतात. कहाँ है श्री राम हमारे, कहाँ है हमारे मालिक, हमारे प्राण श्री राम कहाँ है. राम राम राम. माय बहिणीवर नाईलाज झाला. रथाच्या चाकांनी प्रजा अयोध्येकडे गेली, कारण रथ अयोध्येकडे गेला होता, पुढे नव्हता गेला. आणि जेव्हा अयोध्येत प्रजा आली त्यावेळेला पुन्हा हलकल्लोळ माजला, रडायला लागले. प्रभू आपल्याला सोडून गेले, गेले प्रभू गेले. उभा राहिला एक मोठ्या पटक्यावाला, एक पौरजन उभा राहिला. अयोध्येच्या प्रजेला प्रबोधन करू लागला. उद्देशून म्हणाला, हे अवधपुर निवासी जन हो, हमारे मालिक, हमारे अन्नदाता प्रभु श्री रामचंद्र हमें छोड़ के चले गए हैं. ये अच्छी बात नहीं हुई है. मैं बुजुर्ग हूँ, गांव में सबसे बड़ा हूँ, वयोवृद्ध हूँ. मैं आज निर्णय लेता हूँ कि आज के बाद अवधपुरी में पका हुआ भोजन नहीं होगा. पहिला निर्णय. प्रेम किती पाहिजे प्रजेचं, जनतेचं प्रेम राजावर किती पाहिजे. राजा प्रभू श्रीराम आपल्याला सोडून गेलेत. ते जंगलामध्ये वनवासामध्ये शिजवलेलं अन्न खाणार नाहीत, कंद फळमुळं खातील. 14 साल तक यहाँ कोई अन्न नहीं पकेगा. अयोध्येमध्ये सगळे कंद फळमुळंच खातील. काय प्रजा आहे अयोध्येची. दुसरा निर्णय. प्रभू वनवासामध्ये वनवासी जीवन जगतील, आपण अयोध्येत राहून वनवासी राहायचं. सुंदर कपड़ा कोई नहीं परिधान करेगा. आणि तिसरा निर्णय. प्रजा पाळूच शकत नाही, तो माझ्या प्रभूच्या प्रजेनं पाळला. सगळ्यात श्रेष्ठ नियम. 14 साल तक अवधपुरी में किसी बच्चे ने जन्म नहीं लिया. ये रामायण है. 14 वर्ष पर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं. गृहस्थाश्रमात असताना सुद्धा एकाही बाळानं जन्म घेतला नाही अयोध्येत. याचा अर्थ अयोध्येची प्रजा माझ्या प्रभूवर किती प्रेम करत होती याचा विचार तुम्ही करा. हे मेरे प्रभु श्री रामचंद्र का महिमा आहे. आणि आता तो प्रसंग आला माय बहिणी हो. इकडं प्रभु श्री रामचंद्र लखनलाल सीतामाई गंगा तट पे आए हैं. अभी गंगा से पार होना है. कैसे करेंगे क्या करेंगे सोच रहे भगवान. कैसे करेंगे क्या करेंगे सोच रहे भगवान. सोच रहे भगवान श्री राम भगवान. गंगा तट पे खड़े हैं, गंगा तट पे खड़े हैं. राम लखन सीता माई ये हमारे भगवान. क्या करे कैसे करे सोच रहे भगवान. गंगेच्या पलीकडे जायचं कसं. एक तर पोहून जावं लागेल किंवा नैया में बैठकर जाना पड़ेगा. अनेक नावा होत्या. लखन जी भैया
अभी नैया से पार होना पड़ेगा। जी भैया, अभी नैया बुलाता हूं। नावेवर बसला होता एक महान भक्त, नाम है उसका केवट। है केवट, ये पीछे भी केवट है मेरे। केवट 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 केवट। ताड़े वाजवा मावशी। जिनके मुख में आएगा नाम केवट, उसका आनंद से हो जाएगा शेवट। केवट 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 काम करेगा पूरा, उसे कहते हैं हम शेवट 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 शेवट। ये केवट है। केवट इधर आओ। लखनलाल, हाँ लखनलाल ऑर्डर देते हो, खतरनाक है वो। ओके जो कुछ समझते नहीं, रिवॉल्वर लेके खड़े हैं। बस टप्प्यात आलं पाहिजे फक्त, टप्प्यात आलं की कार्यक्रमच हे लखनलाल। आ जाओ केवट। अनेक केवटामधून एक केवट नाव घेऊन आला। लखनलाल कहते हैं केवट ये कौन है तुम्हें मालूम है क्या? मावशी केवटानं दोन्ही हात जोडले, डोळे खाली करून, नजर खाली करून केवट मान खाली खालून उभा आहे। ए केवट, हमें जाना है गंगा पार। प्रभूंनी पाहिलं लखनला। लखन, ए लखन, अरे केवटाला एवढं दटवू नको रे बाबा, गरीब आहे ते बिचारं गरीब आहे। मग केवटाच्या डोळ्यातून पाणी आलं। जनत गंगा पार प्रभु केवट की नाव चले, जनत गंगा पार प्रभु केवट की नाव चले। कभी कभी भक्तों से, कभी कभी भगवान को भक्तों से काम पड़े। हट, जनत गंगा पार प्रभु केवट की नाव चले। ताली। जनत गंगा पार प्रभु केवट की नाव चले। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम 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 जय राम, श्री राम। आजही तुम्ही बघा सगळे केवट श्रीरामाचे भक्त आहेत। जय जय राम, केवटाच्या घरात रामाचा फोटो दिसेल श्री राम जय राम जय जय और वो सीताराम है। ए केवट आगे आ जाओ थोड़ा, ताली वाजवा जरा दोनों हाथ वर करो, दोनों हाथ जोड़ो। ये केवट है, इनका नाम सीताराम। देवानं केवटच पाठवला। जय राम जय जय राम, बैठे हैं प्रभु। श्री राम जय राम जय जय हाँ। राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। केवट के है भगवान, केवट के है भगवान, के भगवान, केवट के भगवान, सबके दाता प्यारे राम, केवट के है भगवान, सबके दाता प्यारे क्या हो? राम, केवट के भगवान। बोलो 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 सीताराम 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 है केवट। सीताराम 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 भज प्यारे तो सीताराम, सीताराम सीताराम भज प्यारे तो सीताराम। श्री राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, श्री राम जय जय राम। हरि बोल काले। जय राम जय जय राम, श्री राम राघव राजा राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। बोलिए केवट के राजा राम की जय वन में विहार करने वाले प्रभु श्री राम की जय। बाबा आज बड़े खुश हो रहे हैं बाबा। ये बिना मूछ वाले, बड़ी पूछ वाले बाबा, देखो ना कैसे हाथ जोड़ के सुनते हैं मेरे प्रभु। कितने मीठे हैं, कितने प्यारे हैं। आज बहुत हंस रहे हैं, खिल रहे हैं मेरे प्रभु, क्योंकि आज आने वाले हैं ना बाबा मेरे। ये बाबा आएंगे तो मजा आएगा।
अगर रामायण में मेरे बाबा नहीं होते तो रामायण ही नहीं होता। राम जी चले न हनुमान के बिना, लंका जले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, लंका जले न हनुमान के बिना, दुनिया चले न। ताली ताली, तुम भजन करो, श्री राम के बिना, तुम मुझे भजन दो, मैं तुम्हें बड़ा आनंद दूंगा। चले ना श्री राम के बिना, है। चले ना हनुमान के शेगांव में ये आनंद आने वाला है। बिना। दुनिया चले ना श्री राम के बिना, है। राम जी वाह, चले ना वाह। हनुमान के बिना, दुनिया चले ना माय श्री राम मौला के हो, बिना, ताली मार। राम जी चले ना हनुमान बस के बिना, आज के रात दुनिया है चले ना श्री जिंदगी। राम के बिना, राम कल जी तुम चले ना कहा, हनुमान हम के बिना, दुनिया बस चले ना भजन श्री करो। राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना। अरे जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है। जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है। सीता मिले न हनुमान के बिना, लंका जले न हनुमान के बिना। बाबा सीता मिले ना ए बाबा, हनुमान के जय बिना, हो आपकी। लंका जले ना हनुमान के बिना। सीता मिले न हनुमान के बिना, लंका जले न हनुमान के बिना। सीता मिले न हनुमान हनुमान के बिना, लंका जले न हनुमान। दोनों हाथ बार बोलिए पवन सुत हनुमान जी। त्यांना बोलवले बरं आपण कथा ऐकायला, त्यांना सुट्टी द्यावी लागते। और मेरे बाबा सच्ची कथा सुनते हैं। बाबा आपकी कृपा है ना, तो हमारे जैसे पागल भी कथा सुनाते हैं। हमारे जैसे पागल दुनिया में कोई नहीं है। आमच्यासारखे मूर्ख जगात नाहीत कोणी, पण हुशार कोणामुळे झाले? बाबा आहे। ए रवी तरी मी मूर्खू, जराही झाला असे अविवेकू, तरी माझ्या हनुमानजीचा संत कृपा दीपकू, सोजवळू असे। ये संत कृपेचा दिवा। नहीं तो हमारी क्या औकात है भाई राम कथा आपको बताने की, सुनाने की। हम तो वैसे ही पागल है, अज्ञानी है। मला आता कळलंय की माझ्यासारखा जगात अज्ञानी दुसरं कोणी नाही। हो आता कळलंय ते। एवढं झाल्यावर पहिलं असं वाटायचं हम तो बहुत बड़े हैं। नहीं 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 नहीं, हम सबसे बड़े अज्ञानी हैं। कारण या ज्ञान रूपी समुद्रामध्ये असलेलं एक थेंब जो खाली पडत नाही, नुसताच बोटाला चिटकलेला आहे, तेवढ्यापेक्षाही कमी ज्ञान आहे आमच्याकडे। पण कृपा है मेरे बाबा जी की, शुकदास माऊली की, साधू संतों की, आप जैसे प्यारे जनों की। तुमचं प्रेम असेल तर काम जमतं बाबा, नहीं तो काही नहीं। के बाट लाओ तुम्हारी नैया। लखन भैया तुझे मालूम नहीं गया कि इधर कौन आए? प्रोटोकॉल समझता नहीं, कुछ नहीं, उधर खड़ा रहा। एवढं दटवलं धरून क्या बाप। ते केवट हात जोडून उभं होतं। पहिलं रडलं ते, पण ते लय हुशार होतं ते। त्यानं पहिलंच वाक्य हाणलं लखनलालला, जानता नहीं जानता नहीं जानता नहीं कहते हो, इन्हें कौन नहीं जानता, लेकिन इतना दुखावेग है हमारे दिल में। प्रभु जा रहे हैं वन में और हम विचार कर रहे हैं मन में, ये क्या हो रहा है अवधपुरी में, यह क्या चल रहा है। हम तो पूरे बेचैन हैं और तुम हमको डांट रहे हो भाई। नैया लाओ नैया लाओ। अरे उठा के कंधे पे लेके प्रभु को लेके जाएंगे, नैया की क्या बात कर रहे हो। आणि मग जरासं व्होल्टेज कमी झालं लखनलालचं। बापरे हे तर आपल्यापेक्षा भारी आहे, इतकं तटवायला लागलं हे बी। बघूया प्रभूंनी पाहिलं, लखन अरे केवट गरीब आहे रे, आपला आहे, साधा बोळा आहे बिचारा, त्याला नाही समजत एवढं, जाने दो लखन। मग प्रभू गोड आवाजात बोलले, केवट हे केवट, काय गोडवा आहे मावशी, किती गोडवा असतो प्रेमात। प्रेमानं खरंच बोला बरं। हो बोला थोडे पण रसाळ मधुर, सुखवा अंतर दुसऱ्याचे, नाहीतर काहीही बघावे उगीच्या उगीच। मावशी त्यापेक्षा मौनच बरे असे। शुकदास म्हणे मोजके बोलून, शब्द सांभाळून वापरावे।
माणसं दुखतात बरं बाबा. मन नका दुखो कोणात, लय पाप आहे बरं. कोणाचं मन दुखवणं लय पाप आहे, लय हाय लागते बरं, लय तळतळाट लागतो बाबा. नका दुखू मन, नका दुखू. केवट ए केवट, जी प्रभु गंगा पार जाना है बेटा. जी मालिक अभी जल्दी जाना है. जी भगवान तो चलो फिर. जी भगवान. पुनः लखनलाल, ए केवट, इतनी मीठी मीठी बातें कर रहे हैं मेरे भैया, तुम्हारे साथ प्यार से बात कर रहे हैं और तू सिर्फ हाथ जोड़ के खड़ा है. अब तुम्ही बोलू नका मध्ये मध्ये. आमच्या दोघांत चाललंय ना. हे लखन, प्रभू म्हणतात थांब. केवट बस, अब बस हो गया, अब चलो. नावेमध्ये बसतो न चला. नाही प्रभू, नाही 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 नाही. अरे केवट, नाही नाही, असं कसं काय? मी तुम्हाला नाही नेणार पलीकडं. आणि मग तर तळपायच्या आगमत मस्तकालाच लखनलालच्या आधीच तर त्यानं दटवलं. क्या बात कर रहा है रे केवट, तुझे मालूम नहीं का तू किसके राजबाट में खड़ा है? ये हमारा एरिया, हमारा एरिया है. काय का तुम्हारा एरिया है? क्या है तुम्हारे पास अभी? केवट अजून लोहेच भारी होत ते लखनलालला दटवायला. क्या है तुम्हारा एरिया? दादागिरी कर रहे हो? ये तुम्हारा एरिया नहीं, तुम्हारी माँ ने कहीं कहीं ने तुमको अभी वन में ढकेल दिया है और हमको काय को इतना दटवा रहे हो? केवट लोहेचा राग आला लखनलालला. आता इम्प्रेशनच सगळं डाऊन केलं म्हणलं, करीलच काय. तुम्ही वनवासात. लखन अरे शांत राहा रे बाबा, प्रेमानं घ्या. आपल्याला पलीकडे जायचं बरं, नाही तर ते अयोध्येतले येतील पुन्हा. त्याला जर का माहीत झालं ना आपण इथं येते, इथंच राहतील, झोपणारच नाहीत राहतात दिवस. ठीक आहे प्रभू. केवट तू का मला पलीकडे नेत नाही बाबा? नाही नेणार प्रभू. अरे पण का, काय झालंय काय? नाही प्रभू, मी तुम्हाला पलीकडे नेणार आहे, पण अगोदर तुम्हाला मोह ऐकावं लागल. काय बाबा? मला माहित है हमने चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. हमने चरणों की महिमा सुनी है प्रभु. नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. नाव लकड़ी की मेरी. आम्हाला माहित आहे तुमच्या पायात काय ताकद आहे. काय? अहो तुमच्या पायाच्या धुळीनं दगडाची बाई झाली म्हणतात अहिल्या. तुमच्या पायाच्या धुळीने दगडाची बाई झाली. दगडापेक्षा लाकूड मऊ प्रभू. दगडापेक्षा लाकूड मऊ. तुमच्या पायाची धूळ जर का माझ्या लाकडाच्या नावेला लागली प्रभू, तर माझ्या नावेची बाई होईल. आणि तुम्हाला काय सांगू प्रभू, एक घरी बाई आहे, तिथं लय खतरनाक आहे केवटीन. दररोज गेल्यावर मला हिशोब द्यावा लागतो पहिल्यांदा, मग मला जेवायला देते. इतकी खतरनाक बाई घरी आहे. आणि या नावेची जर बाई झाली तर एकीनच एवढा मी बेजार झालो, दोन दोन कुठून सांभाळू. म्हणून मला तुमचे पाय धुऊ द्या प्रभू, कारण तुमच्या पायाला धूळ नसली पाहिजे, नाही तर व्हायची बाई. लखनलाल म्हणले अच्छा हे बात आहे का? मग आम्ही उगाच बोलतो का? तुम्ही आपलं तटवत राहता आम्हाला. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.